कोई मंत्री, कोई संतरी, मगर आज भी मुझसे, मेरे संविधान से और मेरे समाज के दुश्मनों के तलवे चाट रहे हैं। बाबासाहेब शपथ नाही या ठिकाणी जाहीर करतो, जे पाण्याला भिवून पळून जर गेले ते 12 बापाच्या औलाद आणि आम्हाला दाखवा हवे पाण्याचं काय घेऊन बसला ते पाऊन टाका ना, या औलाद पळून जाणार नाही का? अबे विका कडाडू द्या, हे पळून जाणार नाही का? मुसलधार पाऊस येऊ द्या, पळून जाणार नाही का? करायचा विरोध करायचा, त्याकरता आम्ही आपल्या सर्वांना एकदा विनंती करतो की या शंकर भाऊनी जे आता दादाने म्हणता तुम्ही, त्यांनी जे आयोजन केलंय, दादासाहेबांनी जे आयोजन केलंय DY चंद्रचूड आणि 7 जजच्या खंडपीठाने जो निर्णय घेतला होता तो असंवैधानिक आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्यांनी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्याला उत्तर देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज किती जातीचे लोक आपल्या मोर्चामध्ये? आज प्रामुख्याने नंबर 1 बौद्ध समाज, नंबर 2 ला चर्मकार समाज आणि इतर 57 जाती आजच्या मोर्चात सामील होत्या। पुढील भूमिका काय असेल जर सरकारने जर उपवर्गीकरण रद्द नाही केलं तर तुमची पुढील भूमिका काय असेल? नंबर 1, सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण करा असा निर्णय दिलेला नाही, त्यांनी आदेश दिला नाही, फरक लक्षात घ्या। त्यांनी अनिवार्य केलं नाही, त्यांनी बंधनकारक केलं नाही, तर त्यांनी जर स्टेट गव्हर्नमेंट करू शकत असेल, पॉईंट लक्षात घ्या, तर एससीचं उपवर्गीकरण नाही, अनुसूचित जाती व जमाती, हे जातीवादी फडणवीस बघा, त्याने फक्त अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्यासाठी आनंद बदर समिती नेमली। पण भारतीय संविधानाचं कलम 338(2) काय सांगतं? अनुसूचित जातीसाठी जे राष्ट्रीय आयोग आहे त्याची परवानगी घेतल्याशिवाय आनंद बदर समिती नेमता येणार, म्हणून असंवैधानिक समिती आहे, याच्या निर्णयाला चालण्याची किंमत नाही। केलं 1 मिनिटात आम्ही चॅलेंज करू। मनोवाद्यांनी जे महाराष्ट्रामध्ये षडयंत्र केलं आणि त्यांना वाटत होतं की 59 जाती यामुळं, या आरक्षणामुळं, उपवर्गीकरणामुळं फुटतील। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून SC ST OBC या सर्व जाती धर्मांना एकत्रित करून बांधून त्यांना त्यांच्या पद्धतीनं जे आरक्षण दिलेलं आहे, बाबासाहेबांना दिलं, संविधानानं जे आरक्षण दिलेलं आहे, आणि हा महाराष्ट्रामध्ये जे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फोडण्याचा प्रयत्न केला, पण हदगाव या ठिकाणी मी आज पाहिलो, पण हदगावच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे महामोर्चे होत आहेत त्या महामोर्चामध्ये 58 जाती तर आहेतच आहेत, पण जी जात तुम्हाला वाटत होती की मातंग समाज फुटतील आणि आमच्याकडे येतील, पण सर्वात जास्त या हदगावच्या स्टेजवर आज मातंग बांधव होते आणि त्यांचं सुद्धा आज म्हणणं आहे की आम्हाला संविधानाच्या बाहेर आणि बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या बाहेर जायचं नाही। आमच्या मधले काही गद्दार कुत्रे त्या BJPच्या नादाला लागून, देवेंद्र फडणवीसच्या नादाला लागून फुटले असतील, आणि हे फुटलेले लोक आम्ही त्यांना आमच्या समाजामध्ये त्यांना आम्ही थारा देणार नाही, त्यांना आम्ही आमच्या समाजामध्ये त्यांना ठेवणार नाही। आणि हा मोर्चा आज महाराष्ट्राला दिशा देणारा मोर्चा होता। या ठिकाणी 50,000च्या वर पूर्ण 59 जाती आणि या जातीला पाठिंबा देण्यासाठी या हदगाव मधला आणि आजूबाजूच्या तालुक्यामधला तमाम हिंदू समाज, मुस्लिम समाज आणि या ठिकाणी असलेले शेकडो समाज एकत्रित येऊन आज हा महामोर्चा या ठिकाणी दाखवलाय। उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक 9 तारखेला बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय भीमराव साहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब हे शेवटचा जिल्हा आहे असं मला वाटतं। आणि उद्या जे नांदेडमध्ये 9 तारखेला महामोर्चा होणार आहे, या महामोर्चामध्ये की महाराष्ट्र बंद ज्या पद्धतीनं झालं होतं त्या पद्धतीनं नांदेड जिल्हा पूर्ण बंद राहून या ठिकाणी 10 लाखाच्या वर सर्व समाज एका जागी येणार आहे। आणि देवेंद्र फडणवीस तो ज्या पदावर बसून नाचालास ते पद सुद्धा माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं तुला दिलेले, पण तुझी लायकी
तुझी लायकी, तुझा घमंड, तुझ्या जातीचा घमंड. अरे तुम्ही तर त्या मोदीचे माकड आहात. ते काय नरेंद्र, योगी आणि देवेंद्र, तुम्हाला वाटत असेल की RSS मुळे आज आम्ही या महाराष्ट्र देशावर आम्ही सत्ता करत आहोत, पण आता तुम्ही विनाकारण आमच्या SC ला टवचलंय. काल तुम्ही जंतर मंतरवर बघितलात की ज्या लेकरांना, ज्या समाजाला तुम्ही कॉक्रोच म्हणजे झुरळ म्हणलात, ते झुरळ तुमच्या त्या संसदेमध्ये घुसले आणि तुमचा मोदी, तुमचा पंतप्रधान त्या संसदेच्या पाठीमागच्या दरवाजाला पळाला. आणि 26 तारखेला याच महाराष्ट्रातून या जंतर मंतरवर होत असलेल्या त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र बंदचा पुकारा दिला. तर त्या महाराष्ट्र बंदच्या पुकाराला, हे महाराष्ट्राच्या बंदच्या पुकाराला बौद्ध समाज एका जागी आला. आणि ते कॉक्रोच नाहीत, ते मधमाशा आहेत. आणि हे मधमाशा ज्या दिवशी देवेंद्र, शहा आणि नरेंद्र यांच्या माग लागतील, तर त्या दिवशी हे देश सुद्धा तुम्हाला सोडून पळून जावं लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद, थँक्यू.